मासे खाताय, सावधान, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते। मासे खाताना जर माशाचा काटा घशात अटकला तर तुम्ही घाबरता, पण जर हाच काटा तुमच्या पोटात जाऊन तुमच्या आतड्यांना छिद्र पाडलं तर हे फार धोकादायक होऊ शकते। माशाचा छोटासा काटा तुमच्या आतड्याला छिद्र पाडू शकतो, म्हणजे परफोरेशन करू शकतो। यालाच फिश बोन इंटेस्टिनल परफोरेशन असे म्हणतात। असाच एक रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आला होता। हा रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलला आला तेव्हा त्याला पोटाच्या चमडीवर एक जखम होऊन त्यामध्ये पू जमा झालेला होता। ज्यावेळी संपूर्ण तपासण्या केल्या, सिटी स्कॅन केला, त्यावेळी असं लक्षात आलं की या पेशंटला त्याच्या चमडीमध्ये काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे आणि तिथे फिश बोन असण्याची शक्यता आहे। इमर्जन्सीमध्ये या रुग्णाचं ऑपरेशन करून तो फिश बोन काढण्यात आला आणि त्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली। बऱ्याच वेळेस रुग्णाला हेच कळत नाही की ती चुकून त्याच्याकडून जेवताना फिश बोन खाण्यात आला आहे। त्यामुळे ह्या केसेस उशिराने माहिती होतात। जर माशाचा काटा आपल्या पोटामध्ये गेला तर 99% वेळेस तो काहीही इजा न पोहोचवता आपल्या विष्ठेद्वारे बाहेर पडून जातो, परंतु कधी कधी हा काटा आपल्या आतड्यांना छिद्र पाडून पोटामध्ये जातो आणि आपल्या आतड्यामधली घाण पोटामध्ये येऊन संसर्ग होण्याचा म्हणजे सेप्सिस होण्याची शक्यता असते। अशा रुग्णांना मासे खाल्ल्यानंतर काही तासात किंवा 1 ते 2 दिवसात पोटदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो। त्याचप्रमाणे उलट्या होणे, संडासमधून रक्त पडणे आणि ताप येणे असे लक्षणे दिसून येऊ शकतात। असे लक्षणे दिसल्यास त्वरित हॉस्पिटलला येणे गरजेचे आहे। सोनोग्राफी किंवा एक्सरे वरती हा काटा आपल्याला दिसत नाही, त्यासाठी सिटी स्कॅन करणे गरजेचे असते आणि योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर आपण लवकर बरे होऊ शकता। म्हणून मासे खाताना घाई करू नका, नीट निवडून खा आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या फिश लवर मित्रांसोबत शेअर करा।